रसिको हो, तुम्हा सगळ्यांना मंजिरी तिक्काचा नमस्कार. मंडळी, डॉक्टर छाया महाजन लिखित मोर बांगडी या ललित लेखसंग्रहातल्या एका लेखाचं अभिवाचन सादर करत आहे. लेखाचं नाव आहे जाणीवेच्या तेरी. जुने मित्रमैत्रिणी भेटलो. गप्पा अगदी रंगत आल्या. घडणाऱ्या घटनांचा उहापोह झाला आणि मग अचानक कुठली तरी जुनी घटना आठवली. त्यातून हे आठवतात का, ते आठवतात का, ती आठवते का, अशी आठवणींची साखळीच सुरू झाली. ती आठवण, ती व्यक्ती, तिच्याविषयी घटना आठवली किंवा सांगितली की नकळत त्याच्यावर भाष्यही सुरू झालं. प्रत्येकजण काहीतरी सांगत होतं. मनाला स्पर्शून गेलेली घटना किंवा कुणीतरी चटका लावून गेलेला. तसा श्रीधर थोडासा प्रकृतीनं गंभीरच आहे. अगदी कमी बोलतो. सुरुवातीला सुद्धा तो शांतच होता, पण नंतर म्हणाला, आपण मगापासून इतक्या गप्पा मारतोय, पण सूर एकच आहे. आजकाल तशी माणसं भेटत नाहीत. आज ती संवेदनाक्षम माणसं हरवून गेल्यासारखी झाली आहेत. अगदी खरं सांगायचं तर आपण सगळेच खूप बदललो आहोत. सुमा म्हणाली, अगदी खरंय. आपण अगदी हार्ड कोर आर्थिक साच्यातील माणसं झालोत. आपण पाहतोय तो फक्त व्यवहार, त्या पलीकडे काहीच नाही. आणि व्यवहारसुद्धा फक्त पैशांचा. त्यामुळे माणसातील माणुसकी हा प्रकारच नाहीसा होत चाललाय. जिथं जिथं औद्योगिकरण झालं तिथं तिथं हीच बोंब झाली आहे. कारखान्याचं भारूड वाढलंय, पैसा वाढला, माणसं संपली, पण कुणाला कशाचं काहीच नाही. सगळं आयुष्य भलतंच रिअलिस्टिक झालंय. आयुष्यातलं काव्य संपलंय. सगळी कवळी गेल्यासारखी झाली, नाही का? रवी म्हणाला, हल्ली माणसांमधल्या कोवळ्या भावनांचं काय झालंय कळतच नाहीये. पूर्वी प्रेमसुद्धा किती सुंदर रीतीनं व्यक्त करायचे. हल्ली जिथं पाहावं तिथं सरळ आय लव्ह यू या वाक्यानं सुरुवात आणि त्याच वाक्यानं सांगता. मी म्हणाले, इंग्रजीमध्ये हे वाक्य नसतं तर काय झालं असतं कोण जाणे. सुमा म्हणाली. अचानक श्रीधर गंभीर झाला. म्हणाला, सुमा म्हणते ते खरं आहे. कित्येक वेळा भावना फार फार सुंदर रीतीने व्यक्त होतात. श्रीधरनं सुस्कारा सोडला आणि हसत सुमा म्हणाली, जुनं प्रेम प्रकरण आठवलेलं दिसतंय. श्रीधर थोडा हसून म्हणाला, इतकं जुनं आहे की सुमा आता कोवळ्या भावनांविषयी म्हणाली म्हणून सहज आठवलं, नाहीतर मनाच्या अडगळीत पडल्यासारखं झालंय. शिवाय प्रेम प्रकरण म्हणण्यासारखं यात काही आहे असं मला वाटत नाही. पण आम्ही मात्र त्याला काय झालं ते सांगच म्हणून आग्रह धरला आणि त्यांनी सुरुवात केली. माझा मित्र श्याम आणि मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हाची गोष्ट आहे. त्याचं गाव लहान म्हणून तो शहरात शिकायला आलेला होता. हॉस्टेलला राहायचा. एकटं वाटायला लागलं की आमच्या घरी यायचा. स्वतःच्या घराविषयी खूप सांगायचा. दर सुट्टीला मला त्याच्याबरोबर गावी चालण्याचा आग्रह करायचा. शेवटचं वर्ष होतं म्हणून मी सुद्धा दिवाळी झाल्यावर जाण्याचं ठरवलं. ऊन टाळून सकाळी पोहोचावं म्हणून अंधारातच निघालो. अगदी राम प्रहरी त्याच्या घरी पोहोचलो. बाजूला बाड लावून कंपाऊंड केलेलं, गुडघ्यापर्यंत फाटक. खेड्यातल्या घराशी काहीच साम्य नव्हतं. मी फाटक उघडून आत पाऊल ठेवलं. बाजूला शेवंतीचे रंग उधळलेले होते. मोठा बाग होता. गुलाब आणि आबोलीच्या रांगांबरोबरच धप्प पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं सगळीकडे होती. आबोलीच्या झाडांपाशी ती ओणवी उभी होती. मागून फक्त मान, पाठ आणि टाचा एवढंच दिसत होतं, पण दाट केस आणि गोरा रंग मी तिथूनच ताडला. फाटकाच्या आवाजानं ती एकदम मागे वळली. निसर्गाचं एक सुंदर चित्र माझ्या पुढे उभं राहिलं. अतिशय सुंदर.
सकाळची वेळ, कोवळा पिवळसर प्रकाश, हिरवीगार बाग, दवानं भरलेली पानं आणि आणि मोतिया रंगाची टपोर गुलाबाची कळी असावी अशी ती. तिचं पाहणं, तिचं डोळे, मी खुळ्यासारखा उभा असेन, पण ती सावरली. पदर सारखा केला. दोन्ही हातामध्ये फुलं असल्यानं तिची त्रेधा उडाली. कुणाच्याही प्रेमात पडण्याचं माझं वय होतं. तक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. मला ती विलक्षण आवडली. मी श्यामचं नाव सांगितलं तशी ती न बोलता वळली. ती या वगैरे काही म्हणाली नाही, पण तिच्या मानेच्या हालचालीमुळे मी तिच्या मागोमाग आत गेलो. जवळजवळ तासभर तरी पुन्हा मला ती दिसलीच नाही. मन आणि डोळे तिच्या शोधात होते. साधारण तासाभरानं ती आली, अधिक ताजी, अधिक व्यवस्थित. त्याच्या आईला मदत करू लागली. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्यावरून श्यामनं ताडलं. म्हणाला, ही माझी बहीण स्मिता. त्यानं हाक मारली, ताई इकडे ये, मी तुझी ओळख करून देतो. आमची ओळख सकाळीच झाली आहे, मी संकोचून म्हणालो. ती आली, समोर उभी राहिली, न बोलता. श्यामनं नाव सांगितलं तसं तिने हात जोडले. श्याम म्हणाला, माझी मोठी बहीण मुकी आहे. त्या एका वाक्यासरशी मी उडालो. तिच्या डोळ्यातली छटा बदलली. सकाळचे आणि आत्तापर्यंतचे अवखळ निर्मळ हसरे डोळे उदास झाले. दृष्टी खाली वळली. ती वळून कामाला लागली, पण मी मात्र चक्रावलो. प्रश्नांचं मोहोळ मनात उठलं. उत्सुकता होती, ही मुकी कशी झाली? ती श्यामची ताई आहे या गोष्टीनं मी जमिनीवर आलो. सकाळपासून वाटलेल्या आकर्षणाची लाज वाटली. नकळत अपराधी वाटलं. आता वाटतं अपराधी का वाटलं? समाज रचनेचा किंवा लग्न संस्थेचा तो एक न दिसणारा परिणाम होता. वधू वरापेक्षा लहान हा नियम डोक्यात पक्का होता. पण अर्थात हे आता वाटतं. त्यावेळी अशा संस्कृतीत वाढलेल्या माझ्या मनाला ही गोष्ट काही जाणवलीच नाही. पण ती दिसली की मन धावल्यासारखं व्हायचं. तिची पाठ सोडायचं नाही. कितीही आवरलं तरी मी तिचा चेहरा निहाळायचो. वाढत असताना तिचे हात, बोटं, नखाची रचना याकडे डोळे वळायचे. संध्याकाळी गप्पा मारायला ती वर यायची. वाऱ्याने तिचे केस असे उडायचे आणि ते सावरताना ती सुरेख दिसायची. तिच्या केसांना, गालांना हात लावण्याची तीव्र इच्छा व्हायची. मुख्य म्हणजे हे एकतर्फी नव्हतं. तिचं ठीक होतं, ती बोलू शकत नव्हती. पण डोळी भिडाचे ना, तेव्हा आम्ही एकाच दिशेने जातो हे कळायला वेळ लागायचा नाही. कदाचित मी निर्लज्ज झालो असेन, कारण त्यांच्या घरच्यांनी आग्रह न करताच मी आठवडाभर त्यांच्याकडे राहिलो. श्यामची अस्वस्थता सुद्धा मला जाणवली नाही. पण त्याची आई अनुभवी. एका सकाळी चहासाठी आम्ही सगळे स्वयंपाकघरात बसलेलो असताना ती म्हणाली, आई तुझी वाट बघत असेल ना? तिला केव्हा परतणार म्हणून तू सांगून आलायस? निष्कारण काळजी करायची ना ती. श्याम किंवा त्याचे वडील काहीच बोलले नाहीत. आणि अर्थातच माझ्या जाण्यावर शिक्कामोर्तब झाला. माझे डोळे तिच्याकडे वळले. मात्र माझ्या मनातील उदासी मी तिच्या डोळ्यात पाहिली. त्या रात्री गादीवर पडलो तेव्हा मन विचार करून करून थकलेलं होतं. स्वतःच्याच मनात एक द्वंद्व सुरू होतं. मी तिच्याशी काही बोलायला पाहिजे का? तिला माझ्या प्रेमाची जाणीव करून द्यावी का? का सगळं सोडून मागे निघून जावं? मला काही समजत नव्हतं. तेवढ्यात वाऱ्याबरोबर आलेला मंद सुगंध जाणवला. तो येतच राहिला. तो कुठून येतोय हे पाहण्यासाठी मी डोकं वळवलं तर गुलाबाची 2 सुंदर टवटवीत फुलं माझ्या उशाशी ठेवलेली होती. ती कुणी ठेवली
हे सांगायला नकोच होतं. सकाळी मी निघालो तेव्हा ती बागेतच होती, तशीच सुंदर आणि अबोल. माझं मन अपराधी होतं. तिच्याकडे पाहण्याचं मी टाळलं आणि चक्क निघून आलो. आज वाटतं माझी ओढ खरी होती, पण तिचं माझ्यापेक्षा वयाने मोठं असणं आणि मुकं असणं याला कधीही मी तोंड देऊ शकलो नसतो. तरीही कधीतरी मध्यरात्री जाग आले की वाटतं तो सुगंध पुन्हा येईल. कित्येक शब्दात वर्णन न करता येणारी ओढ तिनं किती सुरेख रीतीनं माझ्यापर्यंत पोहोचवली होती. श्रीधर थांबला. थंड वारा, चांदण्याचा पांढरा प्रकाश एवढंच जाणवत होतं. आम्ही काहीच बोललो नाही, आवश्यकताही नव्हती. त्या मूक मुलीचं प्रेम आम्ही जाणलं. जणू काही ते क्षण आम्ही त्याच्याबरोबर जगलो. त्याच्या उशाच्या फुलांचा सुगंध त्या चांदण्या रात्री आमच्यापर्यंत पोहोचला. वाटतं प्रेमामध्ये भाषेची आवश्यकता नसते हे खरं जरी असलं तरी कित्येक गाणी, कविता, कथा त्या प्रेमाचं शब्दरूप घेऊन येतात. त्यातही समज, गैरसमज, रुसवे फुगवे यासाठी भाषा पाहिजेच. आणि तरीही भाषेशिवाय कितीतरी गोष्टी होऊन जातात. यावरून बाबा महाराज सातारकरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. मूळ कुठून आली असेल कोण जाणे. एक भिकारी भीक मागत होता. कोणी देत होतं, कोणी झिडकारत होतं, कोणी तटस्थ होतं, कोणी जायला सांगत होतं. तेवढ्यात समोरून एक माणूस येताना दिसला. भिकाऱ्यानं हात पुढे केला. माणसानं पाकिटाकडे हात नेला. चाचपल्यावर त्याच्या लक्षात आलं की पाकिट घरी विसरलंय. माणूस सज्जन होता. भिकाऱ्याचं दारिद्र्य आणि आस तो जाणत होता. त्याचे हातात हात घेऊन तो म्हणाला, बाबा रे, मी खरी पैसे विसरलोय, पण उद्या मी तुला नक्की पैसे देईल. त्याच्या या कृतीनं भिकाऱ्याला एकदम भरून आलं. तो म्हणाला, साहेब, पैसे सगळेच देतात. कुणी 4 आणे देतं, कुणी रुपया देतं, अगदी 100 रुपये सुद्धा देतात. पण आजवर कुणी बी माझे हात हातात घेतले नाहीत. तुम्हीच पहिले आहात ज्यांनी माझे हात हातात घेतले. साहेब, मला भीक नका देऊ, पण जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा प्रेमाने असे हात माझ्या हातात धराल. त्या भिकाऱ्याची वाक्य आमच्या कानांनी आम्ही ऐकली नाही, तरी त्याचा गहिवर न पाहताही आम्हा श्रोत्यांना दिसला. वाटलं एका माणसाला माणूस पण हवंय ते त्याला मागावं लागावं, तेही दुसऱ्या माणसाकडून. माणूस माणसाला साधं माणूसपणही देऊ शकत नाही. आपण दुसऱ्याला जाणत नाही म्हणजे आपण आपल्यालाच जाणत नाही. त्या भिकाऱ्याला माणुसकीच्या स्पर्शाची भाषा पाहिजे होती, शाब्दिक सहानुभूती नको होती. रिमांड होम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आधारगृह, सुधारगृह ही सगळी शेणा मातीची. एरवी त्या मातीचा स्पर्श चांगला वाटत असला तरीही जिवंत स्पर्शाची भाषा सगळ्यात प्रभावी. मृत्यूशय्येवर पडलेला, बोलण्याचं ताण नसलेला रोगी किंवा वृद्ध यांना जे काही बोलायचं असतं ते वास्तविक फक्त स्पर्शात ते बोलू शकत नाहीत. तरीही त्याचाच आधार ते घेतात आणि केवढं तरी बोलून जातात. मला नेहमीच असं वाटतं की असं लिहायचं ठरवलं तर तो स्पर्श हा एखाद्या मोठ्या महाकाव्याची, महाग्रंथाची सुरुवात असेल. आयुष्यभर जे केलं नाही, करायचं राहून गेलं, करण्याची इच्छा आहे, ते सगळं त्या क्षणी एकत्रित तो माणूस एका स्पर्शातून सांगून जातो, नाही का? कुणाचं सांत्वन करताना एक स्पर्श हा कित्येक शब्दांचं काम करून जातो. प्रेमानं डोक्यावरून हात फिरवला तर कुठल्याही वयाच्या माणसाचे डोळे ओलावतात. जणू काही आईचा स्पर्श पुन्हा सजीव होतो. धीर देण्यासाठी गाणी, नाटकं, स्फूर्तिगीतांची गरज वाटतच नाही. गरज असते ती हातात हात धरण्याची.
गर्दीमध्ये हिंडणारं मूल वडिलांचा हात गच्च धरतं. तो स्पर्श त्याला देत असतो धीर आणि विश्वास आणि वाट दाखवत असतो. त्यात आश्वासन असतं की तो एकटा नाहीये. त्याच्या उत्सुक डोळ्यांना जगाच्या पसाऱ्याचा अंदाज देत असताना तो भांबावणार नाही याची हमी असते. लहानपणीच त्याची आवश्यकता असते असं नाही, तर पुढच्या आयुष्यामध्ये कितीतरी प्रसंग असतात जेव्हा अशा गोष्टींची गरज वाटते. कित्येक वेळा असा आधार न मिळाल्याचं दुःख असतं, किंवा असा आधार, अशी सहानुभूती ज्यांच्याकडून मिळते त्यांचं कधीही विस्मरण होत नाही. मी इंग्लंडला पहिल्यांदा जायला निघाले त्यावेळची गोष्ट. एकीकडे आप्तस्वकीय, घर सोडण्याचं दुःख, तर दुसरीकडे नवा देश पाहण्याची उत्सुकता होती. बरोबर 4 महिन्यांचा लहान मुलगा होता. पहिलं मूल, अनुभव कमी. विमान प्रवास 8 ते 9 तासांचा. बसल्या क्षणापासून मुलगा रडू लागला. सारखं बदलतं तापमान, थंडी वाढली की धावपळ करावी लागणार हे दिसत होतं. सकाळचं विमान असल्यामुळे मी फक्त चहावर निघालेली. जेवण तर सोडाच, साधा नाश्ताही मी करू शकले नाही. ॲम्स्टरडॅमला माझ्या आईसारख्या चेहऱ्याची ठेवण असलेली एअर होस्टेस आली. तेव्हा कुठे हा शांत होऊन तिच्याकडे पाहू लागला. ही संधी साधून तिच्या हाती अक्षरशः मुलाला कोंबून मी बाथरूमकडे गेले. बाहेर आले तर तो रडतोय. पुन्हा तीच पुनरावृत्ती. विमानात फिरून फिरून माझ्या पायाचे तुकडे पडले. सारखा हातावर तो असल्याने हात दुखू लागला. साडीचा तर केव्हाच बोळा झाला होता. मी अगदी रडायला टेकले. खांद्यावर त्याला झोप लागली म्हणून सीटवर झोपवला की हा लागलीच उठून बसे, पुन्हा रडणं. तेवढ्यात लंडन जवळ आल्याची अनाउन्समेंट झाली. रडणारं मूल, त्यामुळे सामान विमानात ठिकठिकाणी विखुरलेलं, अगदी दोन्ही टोकांपर्यंत. मनातून मी चिडून वैतागून गेले. डोळे भरून येऊ लागले. आई वडिलांची आठवण तीव्र झाली. एका कडेवर मुलाला घेऊन मी दुपटी, दुधाची बाटली, खेळणी गोळा करू लागले. हँडबॅग फुगली, चेन लागेना. आजूबाजूची सगळी नेटकी मंडळी. बायकांचे मेकअप सुरू झाले. कुणालाही माझ्याकडे पाहायला वेळ नव्हता. अशा वेळी मनात काय काय विचार येतात. रडकुंडेला येऊन मी चेन ओढत असतानाच 2 हात पुढे आले. मी दचकले. माझ्याच त्रासात होते. मुलाला चक्क कडेवर बसवून एका हातानं धरलेलं होतं. मी वर पाहिलं. गोरा माणूस होता. युरोपियन असावा. त्याचा प्रौढ चेहरा शांत आणि धीर देणारा होता. त्यानं माझ्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. माझ्याशी तो बोलू लागला, पण तो काय बोलतोय मला कळेच ना. त्याच्या हातवाऱ्यावरून मी बाजूला सरकले. त्यानं हँडबॅगेतल्या वस्तू, कपडे काढले, नीट घड्या घालून हँडबॅग बंद केली. नंतर मला सीटवर बसायला भाग पाडलं. चहा मागवला. माझ्या रडक्या मुलाला तसंच रडत असतानाच उचललं आणि लांब घेऊन गेला. चहा घेताना माझ्या डोळ्यातलं पाणी त्यात मिसळलं. तो थोडा जरी अजून थांबला असताना तर मी चक्क रडायला लागले असते. थोड्या वेळानं तो परत आला. मी मुलाला घेतलं. मग एक एक वस्तू उचलून तो डोळ्यांनीच विचारायला लागला की तुझी का? मी मान डोलावून हो नाही असं सांगत होते. नंतर तो माझ्या शेजारी बसला. बोलू लागला, पण मला कळेच ना. मी इंग्रजीत त्याला मी पहिल्यांदाच इकडे येते वगैरे सांगायला सुरुवात केली. त्यालाही कळत होतं असं वाटे ना. तो फ्रेंच असं म्हणू लागला. त्यावरून तो फ्रान्सचा असावा असा मी अंदाज केला. हिथ्रो एअरपोर्ट आलं. विमान थांबलं. किती वाजलेत वगैरेचा अंदाजच येईना. मुलगा जागा होऊन पुन्हा आरडू लागला. बरोबर घेतलेल्या सामानाचा मला संताप आला. दारावर सुकुमार हास्य पसरवीत उभ्या असलेल्या एअर होस्टेसचा, इतर भारतीयांचा, अगदी एअर इंडियाचा सुद्धा राग यायला लागला. पण म्हणता कोणाला?
एखाद्या हमालासारखी अवस्था. पण मघाचाच माणूस पुन्हा मदतीला आला. माझ्याकडचं सगळं सामान, स्वेटर्स कोर्टासकट उचललं. बहुधा आणखी काही आहे का असं विचारलं त्याने. मी मानेनच नाही म्हटलं. विमानतळावर उतरल्यावरही तो माझ्यासोबत थांबला. आमच्या मेडिकल चेकअपपर्यंत सामान घेऊन आला. अगदी हे येऊन भेटेपर्यंत थांबला. नंतर अक्षरशः मला सोपवल्यासारखं केलं. त्याचं थोडंसं ते बोबडं बोलणं आजही आठवलं ना की मन अगदी भरून येतं. त्याला माझी भाषा येत नव्हती, पण 150-200 लोकांमध्ये त्यानं एकट्यानं माझी अडचण जाणली. तो माझा देशवासी सुद्धा नव्हता, पण त्यानं माझ्या मुलाला घेतलं. त्याला कुठलीच अपेक्षा नव्हती. त्या माणसाच्या मदतीनं मी कृतज्ञतेनं भारावून गेले. त्यानं आमचे फक्त थँक्स घेतले. तो जसा अज्ञातातून आला तसा गर्दीत अज्ञाताकडे निघून गेला. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे काय हे मला शिकवून गेला. स्टेटस, पोझिशन हा अडसर नाही. पोशाख, रंग हा अडसर नाही. भाषा किंवा देश हाही अडसर नाही. फक्त जाणीव महत्त्वाची. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर दार उघडताच हसून स्वागत झालं आणि नुसतं या म्हटलं तरीही बरं वाटतं. खरं तर ती एक आपलेपणाची खूण असते. रस्त्यानं ओळखीचा हात दिसला तर हात वर होतो. असं न वागणाऱ्याची गणना माणूस घाणा किंवा तुसडा म्हणून होते. नमस्कार करणं, करवून घेणं, हॅलो म्हणणं यात कुठंतरी आपला अहंकार सुखावत असतो. आपल्याला कोणीतरी ओळखतं ही भावना आपण झाडापानांसारखे, निर्जीवासारखे नाहीत अशी असते. कोणी ओळखणं म्हणजे आपल्या अस्तित्वाला अर्थ येणं. पण नुसतं शरीराची बाह्य ओळख असून भागत नाही. ओळख मनाची पटावी लागते. त्यासाठी अडचणी, संकटांमधून जावं लागतं. आपल्या मनाची दुसऱ्याला ओळख होते. कधीकधी आपली आपल्यालाच ओळख होते. परवा एका दैनिकामध्ये पत्र वाचलं. त्या माणसानं एका मोठ्या हॉस्पिटलमधली घटना लिहिलेली होती. एक पेशंट अचानक गेला. बरोबर 2 माणसं. गाव अनोळखी असावं. त्यातली बाई हंबरडा फोडून रडू लागली. बरोबरचा माणूस अगदी कावराबावरा झाला. भरून येणारे डोळे पुसत इकडे तिकडे पाहू लागला. त्यांच्या आवाजानं आजूबाजूच्या खोल्यांमधले लोक दारात उभे राहून हा प्रकार पाहू लागले. आपसामध्ये हार्ट अटॅक, ॲक्सिडेंट यावर कुजबुजत चर्चा करू लागले. पण कोणीही त्या दोघांजवळ गेलं नाही. त्या हतबल माणसाला मदत पाहिजे का म्हणून साधं विचारलंही नाही. पत्रलेखक आणि त्याचा मित्र यांनी ते पाहिलं. त्या माणसाला बाजूला घेऊन सगळं विचारलं आणि ते शव गावी जाईपर्यंतची मदत केली. त्या पत्रलेखकानं आपण मदत केली त्याची जाहिरात व्हावी म्हणून पत्र लिहिलेलं नव्हतं. त्याला स्तुती किंवा मान्यता मिळावी हे अपेक्षितही नव्हतं. पत्राचा सूर फक्त जाणीव करून देण्याचा होता. आपण नुसते बघे कसे झालो? इतरांच्या दुःखाचेही आपण प्रेक्षक आहोत का? रस्त्यानं जाताना अपघात झाला तर थांबून मदत करण्यापेक्षा पोलिसी लफड्यात अडकणं नको म्हणून आपण चक्क निसटून जातो. शेजाऱ्यांशी आपला संबंध नाही याचा आपण अभिमान बाळगतो. शेजारी पाजारी घडणाऱ्या चोऱ्या किंवा मृत्यूसारख्या बातम्या आपल्याला 3-3 दिवस कळत नाहीत आणि कळल्यानंतरही भुवया वर करण्यापलीकडे सहसा कुणीही काहीही करताना दिसत नाही. या सगळ्याची आपल्याला खंतही वाटत नाही. कधीकधी असं सगळं कसं घडतं हे कळेनासं होतं. आधुनिकीकरण किंवा पाश्चिमात्यांचा प्रभाव यासारख्या कारणांचा आपण टेकू घेतोच का? एकत्र राहणं, एकमेकांची दुःख वाटून घेणं हे खेड्याचं लक्षण असं आपण समजायचो. पण आज तिथलंही चित्र संपूर्ण बदललंय.
वाटतं आपल्याला काय झालंय? मशीन्स तयार करताना आपण त्याचाच तर भाग झालो नाही ना? माणूस म्हणून प्राप्त झालेल्या चांगल्या जाणीवा आणि भावना अनेक मोठ्या नावाखाली आपण दडपून टाकल्या आहेत का? सजीवाच्या लक्षणांमध्ये भूक, स्वार्थ, अप्पलपोटेपणा, सत्ता आणि पैशाचा लोभ एवढ्याच भावना गृहीत धरण्याची वेळ आपण आपल्यावर कळूनही आणलेली आहे. का? असं असेल तर ऑइल, वंगण किंवा बॅटरीवर चालणारा रोबोट आणि आपल्यात फरक तो काय? का आपण परमेश्वर निर्मित सजीव यंत्रमानव झालो आहोत? आणि तसं जगण्याचा आपल्याला नावालाही पश्चाताप नाही. तसं असेल तर वर आकाशामध्ये परमेश्वर सुद्धा आपल्या हेतूचा पराभव झाला म्हणून डोक्याला हात लावून बसलेला असेल.